मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये हर्षल व सूर्य तुमच्या राशीत असल्याने व्यक्तिमत्वात आकर्षक तेज, नवीन विचार आणि वेगवान निर्णय क्षमता दिसून येईल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाण्यासाठी हा योग्य काळ आहे. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांच्या एकत्रित प्रभावामुळे धनवृद्धी योग आणि वाक्चातुर्य योग हे दोन महत्त्वाचे योग मिथुन राशीमध्ये या आठवड्यामध्ये होत आहेत. या ग्रहयोगांमुळे बोलण्याच्या कौशल्यातून, सल्लागार कार्यातून किंवा संपर्कातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन जबाबदारी आणि कौशल्य दाखवण्याच्या नवीन संधी प्राप्त करून देईल. वरिष्ठांसोबत चर्चेत तुमचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. व्यावसायिकांनी ग्राहकांशी संबंध दृढ करण्यावर अधिक भर द्यावा. ऑनलाईन शिक्षण, लेखन, मीडिया व कम्युनिकेशन क्षेत्रातील व्यावसायिकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ प्राप्त होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा बौद्धिक प्रगतीचा राहणार असून अभ्यासातील कठीण विषय समजून घेण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखणे मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये आवश्यक ठरणार आहे. काही नवीन आर्थिक संधी मिळतील, मात्र घाईघाईत कुठलीही गुंतवणूक करणे टाळा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत भविष्यासंदर्भातील महत्त्वाच्या चर्चा करा. परस्पर समजूतदारपणा वाढल्याने नाते अधिक मजबूत होईल. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढेल आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा अनुकूल काळ ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना अनियमित दिनचर्येमुळे शारीरिक थकवा, निद्रानाश व पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित झोप घ्या आणि किमान हलका व्यायाम रोज किमान 15 मिनिटे करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहून तुम्ही सक्षम राहून मिळालेली सर्व कामे जबाबदारीने पार पाडू शकाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 2 जुलै व 4 जुलै. व मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय येत्या बुधवारी सकाळी 1 मूठभर मुगाचे दाणे, 1 तुळशीचे पान आणि 1 खडीसाखरेचा खडा स्वच्छ हिरव्या कपड्यात बांधून घरातील अभ्यास किंवा कामाच्या ठिकाणी काही तास ठेवा. संध्याकाळी ते पक्ष्यांना अर्पण करा. पारंपरिक भारतीय मान्यतेनुसार हा उपाय बुद्धीची स्पष्टता निर्माण करतो, संवाद कौशल्य आणि शुभसंधी आकर्षित करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. तुळ रास या आठवड्यामध्ये मिथुन राशीतील सूर्य आणि हर्षल तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असल्यामुळे तुळ राशीच्या जातकांना नवीन संधी, प्रवास आणि ज्ञानवृद्धीचे संकेत मिळणार आहेत. कर्क राशीतील बुधगुरु आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे कर्मस्थान विशेष सक्रिय होत असून तुळ राशीमध्ये या आठवड्यामध्ये राजमान्य योग आणि प्रतिष्ठा वृद्धी योग हे महत्त्वाचे 2 योग होणार आहेत. या ग्रहयोगांमुळे कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यक्षमतेची दखल घेतली जाईल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळेल. नवीन पदाची जबाबदारी किंवा वरिष्ठांकडून विशेष विश्वास मिळण्याची शक्यता आहे. सरकारी, प्रशासकीय, शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित तुळ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ, इन्सेंटिव्ह मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी आठवडा विस्ताराचा ठरणार असून नवीन ग्राहक, प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क आणि दूरगामी फायद्याचे करार ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण, संशोधन आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सकारात्मक प्रगती दिसून येईल. गुरुच्या कृपेने योग्य मार्गदर्शन देखील मिळेल. आर्थिकदृष्ट्या आठवडा तुळ राशीच्या जातकांना स्थिरता देणारा आणि प्रगतीकडे नेणारा असून करिअरमधील सकारात्मक घडामोडींमुळे उत्पन्न वाढीचे संकेत मिळतील. दीर्घकालीन गुंतवणूक किंवा मालमत्तेसंदर्भातील निर्णय अनुकूल ठरू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. एकत्रितपणे भविष्यासंबंधी योजना आखण्यास योग्य वेळ असून त्याबाबत आपल्या जोडीदाराशी जरूर चर्चा करा. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवादामुळे गैरसमज दूर होतील आणि नात्यातील विश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना कुटुंबाच्या माध्यमातून चांगले स्थळ मिळण्याची शक्यता या आठवड्यात आहे. आरोग्याच्या दृष्टीने एकूण स्थिती चांगली राहणार असली तरी प्रवासामुळे तुळ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये थोडासा शारीरिक थकवा व खांदे व मानदुखीचा त्रास जाणवू शकतो. तेव्हा नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या. तुळ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे आकाशी निळा, शुभवार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 3 जुलै व 4 जुलै. तुळ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी सकाळी 1 स्टीलच्या वाटीमध्ये अर्धी वाटी गुलाबाचे पाणी घ्या. 2 वेलची त्याच्यामध्ये टाका. 1 खडीसाखरेचा खडा ठेवा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा.
त्यानंतर हे मिश्रण एखाद्या सुगंधी फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक श्रद्धेनुसार हा उपाय केल्यामुळे तूळ राशीला सौहार्दपूर्ण वातावरण प्राप्त होईल. तुमच्याबद्दल लोकांमध्ये आकर्षण निर्माण होईल. आर्थिक संतुलन ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि नातेसंबंधातील गोडवा टिकून राहण्यास मदत होईल. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये सर्जनशीलता, बुद्धिमत्ता आणि नवीन संधींचा सुंदर संगम ह्या आठवड्यामध्ये अनुभवास येईल. मिथुन राशीतील सूर्य आणि हर्षल तुमच्या पंचम स्थानात असल्यामुळे उत्तम कल्पकता, नवोन्मेष आणि आत्मविश्वास यामध्ये वाढ होणार आहे. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे कुंभ राशीमध्ये या आठवड्यामध्ये विद्या विवेक योग आणि कार्यसिद्धी योग हे महत्त्वाचे 2 योग निर्माण होत आहेत. त्यामुळे कामांमध्ये योग्य नियोजन करू शकाल. योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला लाभदायक ठरतील. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांसाठी आठवडा नवीन प्रकल्प, सादरीकरण किंवा नेतृत्वाच्या नवीन संधी घेऊन येणारा आहे. तुमच्या कल्पनांना वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. व्यावसायिकांसाठी मार्केटिंग, डिजिटल माध्यमं, शिक्षण, तंत्रज्ञान व सल्लागार क्षेत्राशी संबंधित कामामध्ये तुम्ही विशेष लाभ प्राप्त करून घ्याल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत प्रेरणादायी ठरणार असून अभ्यासातील गुंतागुंतीचे विषय समजण्यास तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना या आठवड्यामध्ये चांगली प्रगती साधता येईल. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम ते चांगला राहणार असून नियमित उत्पन्नाबरोबरच एखाद्या अतिरिक्त स्रोताकडून ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला काही लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र भावनेच्या भरात गुंतवणूक करण्याचे टाळावे किंवा गुंतवणूक करण्याच्या पूर्वी त्या संदर्भात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला जरूर घ्यावा. वैवाहिक जीवनामध्ये आनंदी वातावरण राहील. जोडीदाराकडून प्रोत्साहन आणि सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधामध्ये रोमॅन्टिक क्षण अनुभवता येतील आणि काही जणांच्या नात्याला नवीन दिशा मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना झोपेची अनियमितता, डोळ्यांवर येणारा ताण आणि मानसिक थकवा यामुळे ह्या आठवड्यामध्ये थोडासा त्रास होऊ शकतो. डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी तुमचा स्क्रीन टाईम जेवढा होईल तेवढा कमी करण्याचा प्रयत्न करा. योग, ध्यान व प्राणायाम याचा जेवढा करता येईल तेवढा सराव करा. कुंभ राशीकरता या आठवड्याचा शुभ अंक आहे 4, शुभ रंग आहे आकाशी निळा, शुभवार आहे शनिवार, शुभ दिनांक आहे 30 जून व 3 जुलै. व या आठवड्याचा कुंभ राशीसाठी विशेष पारंपरिक उपाय: येत्या बुधवारी संध्याकाळी एका स्वच्छ काचेच्या ग्लासामध्ये पाणी भरून त्यात 1 चमचाभर तांदळाचे दाणे टाका, 1 लहानसा पांढऱ्या फुलाच्या पाकळ्या टाका आणि हे ग्लास घराच्या उत्तर दिशेला 1 रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी ते पाणी एखाद्या हिरव्या रंगाच्या रोपाला अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कुंभ राशीच्या जातकांना त्यांच्या विचारातील गोंधळ कमी करण्यास मदत करेल. तुमची निर्णय क्षमता वाढेल, सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल आणि बौद्धिक प्रगती साधण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल.